वट सावित्री पौर्णिमा आली म्हणजे चर्चेचा विषय ठरतो. अनेक महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढवण्यासाठी पूजा करत असतात व त्याच दिवशी पुरुष देखील पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. परंतु धुळ्यात तृतीयपंथीयांनी एक वेगळ्या प्रकारे वट सावित्री पौर्णिमा साजरी केली आहे. धुळ्यात यल्लम्मादेवी व काळूबाई देवी मंदिरात तृतीयपंथीयांनी एक वेगळ्या प्रकारे वट सावित्री पौर्णिमा साजरी केली आहे. प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था येथील समस्त तृतीयपंथी यांनी इतर सुवासिनी महिलाप्रमाणे आज वड सावित्री पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाचे पूजन करीत आपल्या गुरुचे आयुष्य वाढावे याकरिता वड पूजले आहे व त्याचप्रमाणे जगदंबे चरणी सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावे, सुवासिनीच्या सौभाग्याला मोठे आयुष्य लाभावे अशी प्रार्थना देखील केली आहे. वडाकडे मागतात की मला हा 7 जन्मी पती मिळू दे, पण आज आम्ही आमच्या गुरुसाठी आमचे गुरुचे आयुष्य दीर्घायुष्य होऊ दे आणि आम्हाला 7 जन्मी हेच गुरु भेटू दे, हे आम्ही आज वट सावित्री निमित्त काळोबाई चरणी प्रार्थना करत आहे. जय श्री माता.